नमस्कार मंडळी, आजचं भरीत असं आहे ना, जर तुम्ही घरातल्यांना माझ्या या पद्धतीने एकदा भरीत बनवून खायला दिलं तर नेहमी तुम्हाला अशाच पद्धतीने भरीत बनवायला लावतील आणि हिवाळ्याभर भाजी काय बनवू हे सुचत नसेल अशा वेळी झटपट तुम्ही अशा पद्धतीने भरीत बनवून घरातल्यांना खायला देऊ शकता। त्यासाठी इथे मी काय केलं, 2 वांगे भाजून घेतले, त्यावरची साल काढून घेतली। छोट्या आकाराचे वांगे होते त्यामुळे 2 घेतलेले आहेत। हिरवी कांद्याची पात घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मोहरी, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। तेल कढईमध्ये टाकून घेतलं, कडकडीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी छान तेलामध्ये तळतळल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घेतला। लसूण थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात टाकून घेतली। कांद्याची पात सुद्धा परतून घ्यायची आहे। लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता, तिखट किती पाहिजे त्यानुसार हिरवी मिरची घ्या। कांद्याची पात आणि हिरवी मिरची छान अशी परतून झालेली आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे। थोडीशी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि बारीक कापून। आता ही मेथी सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। मेथी टाकल्यामुळे भरताची चव अगदी दुप्पट होते, तर मेथी सुद्धा मी छान अशी परतून घेतलेली आहे। या हिवाळ्यामध्ये एकदा मेथी टाकून हे भरीत नक्की बनवून बघा। त्यानंतर आता यामध्ये भाजलेले हे वांगे टाकून घ्यायचे आहेत। वांगे मी भाजून याची साल काढून थोडेसे असे कट करून घेतलेले आहेत। आता हे वांगे सुद्धा यामध्ये आपल्याला छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तर बघा, यामध्ये मी अजून सध्या काही मसाले वगैरे टाकलेले नाही आहे, असेच सुरुवातीला या भाज्यांबरोबर छान परतून घेतले। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला बनवताना वापरायची आहे। टाकून घेतलेले सगळे मसाले आणि सगळे साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहेत। अगदी 1-2 मिनिटे मी छान हे भरीत परतून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची। झटपट असं झणझणीत मस्त वांग्याचं वेगळ्या चवीचं चविष्ट असं भरीत बनवून तयार झालेलं आहे। सोबतच मी बाजरीची भाकरी सुद्धा इथे बनवलेली आहे। तसेच सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये मस्त हिरवेगार ताजे मटर येत आहे, त्यामुळे मी ताज्या मटरचा ठेचा सुद्धा इथे बनवलेला आहे। मस्त झणझणीत असा ताज्या मटरचा ठेचा, बाजरीची भाकरी आणि भरीत सोबत हिरवा कांदा सुद्धा आहे। चला तर मग अशा पद्धतीचं गावरान आणि झणझणीत जेवण कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही कसली वाट बघताय। मस्त झणझणीत आणि गावरान पद्धतीची आपली थाळी बनवून तयार आहे। थाळी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।